पुन्हा लग्नाच्या तयारीत असताना भादोले कोल्हापूर येथून 2 महिलांसह तिघांना अटक, तिघे फरार. आटपाडी तालुक्यात लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 6 जणांविरोधात विविध गंभीर कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी 2 महिलांसह तिघांना अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत. गंभीर बाब म्हणजे आणखी एका व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून वर्षा शेवाळे हिला जेरबंद केले. अटक केलेल्यांमध्ये वर्षा संभाजी शेवाळे उर्फ बेगम दस्तगीर शेख वैभवशे 24 राहणार विजयनगर कराड जिल्हा सातारा, सचिन हनुमंत बाबर वैभवशे 46 राहणार देवापूर तालुका माण जिल्हा सातारा, अश्विनी संदीप जाधव वैभवशे 43 राहणार मुळ्याचा ओढा सातारा यांचा समावेश आहे. तर संतोष सदाशिव कुलकर्णी राहणार कडेगाव, गणपत गोविंद जाधव राहणार कारंडेवाडी तालुका कडेगाव आणि शकुंतला गरुड राहणार कडेगाव या 3 फरार संशयितांचा शोध सुरू आहे. फिर्यादी नवनाथ देशमुख वैभवशे 38 राहणार देशमुखवाडी आटपाडी यांचा संशयित वर्षा शेवाळे हिची एजंटच्या माध्यमातून ओळख करून देऊन विवाह लावून देण्यात आला होता. यासाठी एजंट सचिन बाबर यांनी 21,000 रुपये घेतले होते. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री वर्षा घरातून फरार झाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. तपासादरम्यान वर्षा शेवाळे आणि तिच्या साथीदारांनी संगनमताने विविध ठिकाणी विवाह लावून रॅकेटच उभे केल्याचे समोर आले. पोलिसांनी शेवाळे हिला कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने आणि 1,10,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.